जय भीम दादा. नाव काय तुमचं? दुर्गेश संजय अंबरे. कुठून आले तुम्ही? मलकापूर. तुमचा पहिला प्रश्न आहे, 14 ऑक्टोबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन. ऑक्टोबर ऑक्टोबर त्याचे परवा दिवशी आहे. काय एवढा ते नागपूरला जातात, माहिती आहे सर? नागपूर नाही माहित नाही. दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली होती? 14 नाही? आता दादा हा? माहित नाही. चांगला प्रयत्न केला. जय भीम दादा. जय भीम. काय नाव तुमचं? शेकारबाज. तुम्हाला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरले 3 प्रश्न विचारले होते. त्याचा पहिला प्रश्न असा आहे, 14 ऑक्टोबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? 14 ऑक्टोबर आता परवा दिवशी आहे 14 ऑक्टोबर. त्यांची जयंती. एप्रिलला असते ना ते. हा 14 नाही जे नागपूरला आपण साजरी करतो ते हा. माहित नाही. नाही. मग दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कोठे केली होती? धर्मांतरण ना, बौद्ध धर्मांतरणाची गोष्ट मुंबईत. मुंबईमध्ये त्यांचं ते हे झालं होतं, महापरिनिर्वाण झालं होतं. धर्मांतराची घोषणा. धर्मांतरण नाही सांगता येणार. चांगला प्रकार. जय भीम नमो बुद्धाय दादा. जय भीम नमो बुद्धाय. तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील काही प्रश्न विचारले जातील. हा. तर तुमचा सर्वात पहिला प्रश्न आहे, 14 ऑक्टोबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? धम्मचक्र परिवर्तन दिन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कोठे केली होती? नाशिकला येवला इथे. त्याची तारीख काय होती? त्याची तारीख उद्या 13 ऑक्टोबर. आणि तिसरा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे बंधूजींनी दीक्षा दिली होती त्यांचं नाव काय होतं? चंद्रमणी. तिन्ही प्रश्नाचे उत्तर दादांनी एकदम बरोबर दिलेलं आहे. दादाला आपण गिफ्ट देऊ. आणि दादा, तुम्हाला उपक्रम कसा वाटला? आपल्या समाजाला काय सांगू शकता? यामधून आपल्या समाजाचे जे विचार आहेत किंवा आपल्या समाजात जे घडलेले विषय भूतकाळ वगैरे ते आपल्या समाजाला आपले विचार पोहोचले पाहिजे. आणि आपलं काय आहे ते इतिहास कळायला पाहिजे, काय होता, काय केलं, कधी. प्रश्न सोपेच आहेत ना हे? हा, एकदम सोपं. असे पण काही प्रश्न आपल्या समाजातल्या काही मुलांना येत नाहीत, हे आपण आपल्या चॅनल मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो. दादाने 3 प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल दादाला आपण टी-शर्ट दिलेला आहे. दादा, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम भारी. जय भीम.